मला माहीतच नव्हतं की आलू चिप्स बनवायची अशी पद्धत आहे. 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये फक्त एवढूशे आलू चिप्स होते आणि 3 आलूपासून आपण खूप सारे आलू चिप्स घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठी थंडगार पाण्यामध्ये आलू चिप्स अशा पद्धतीने करून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतर दुरडीवर टाकून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत पाणी गरम करून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलं आणि आलू चिप्स सोडून दिले. नंतर झाकण ठेवून फक्त 10 मिनटं हे राहू द्या आणि तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर थोडं जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही. आता 10 मिनटामध्ये जसे पाहिजे ना तसे तयार होतेतच. हे पहा, त्यानंतर दुरडीवर टाकून ठेवले. ताट घेतलं आणि त्यावर थोडे थोडे आलू चिप्स टाकून घेतले. त्यावर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर फिरवायचं आणि हाताने अशा पद्धतीने आलू चिप्सला लावून घ्यायचं आहे, फक्त अर्धा चमचा. त्यानंतर कडकडीत तेलामध्ये आलू चिप्स छान असे हे टाकून द्यायचे आहेत. आता अजिबात लालसर होत नाही, नाही काळसर होत नाही. जसे बाहेर मिळतात ना तसेच आलू चिप्स घरच्या घरी बनवून तयार होते. आता ही रेसिपी खरंच कुणाला माहीत नसेल की आलू चिप्स अशा पद्धतीने बनवले जाते. बरेच जण काय करतात, आलू धुतेत आणि डायरेक्ट तेलामध्ये तळतात. त्यामुळे काय होईल, आलू चिप्स काळा होईल. आता हे किती वेळ जरी तेलात राहिलं ना तरी पांढरी शुभ्र असे हे आलू चिप्स होते. हे पहा, आणि पूर्ण तेल थंड झाल्यानंतर म्हणजे आलू चिप्ससुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर सगळे बुडबुडे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पाहू शकता आणि शेवटी पहा, एकदम शांत तेल झालेलं आहे. आणि गॅसची फ्लेम तळत असताना मोठीच ठेवून घ्यायची. तर या ठिकाणी 3 आलूपासून एवढे सारे आलू चिप्स घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत. आणि मी माझ्या मैत्रिणीला खायला दिला, तिला तर विश्वासच बसला नाही की हे घरी बनवलेले आहेत म्हणून. हे पहा, अजिबात तेलकट होत नाही, नाही तेल पितेत. जसे बाहेर मिळतात ना तसेच आलू चिप्स घरी बनवले. आता मसालेदार बनवायचे असेल तर पॉलिथिनमध्ये टाका, त्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले फिरवा आणि छान पॉलिथिनमध्येच मिक्स करून घ्या, म्हणजे अजिबात आलू चिप्स तुटतसुद्धा नाही. हे पहा, एकदम मस्त असे हे आलू चिप्स झालेले आहेत. आणि महिना काय 2-3 महिने जरी डब्यामध्ये भरून ठेवले ना पॉलिथिनमध्ये भरून तरी तशाला तसेही राहते. मग बाहेरचे कशाला. पण माझी बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करायला विसरू नका.